ओल्या नारळाची वडी करताना काहींची चिवट होते, साखर दाताखाली करकरीत लागते, काहींच्या वड्या प्रॉपर सेट होत नाहीत, अशा तक्रारी असतात. तर त्याचे सर्व सोल्युशन्स आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचे केजी क्लासी फूड आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत मऊ, लुसलुशीत आणि अगदी झटपट होणारी ओल्या नारळाची वडी. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. 1 वाटी किसलेले ओले खोबरे, अर्धा वाटी साखर. साखर मिक्सर मध्ये वाटून घेऊया म्हणजे ती खोबऱ्यामध्ये लवकर एकजीव होईल. ओले खोबरे सुद्धा मिक्सर मध्ये एकदा फिरवून घेऊया. वडी करायच्या आधीच आपण वडी ज्यावर पाडायची आहे त्याचं प्रिपरेशन करून घेऊया. त्यासाठी एका ताटामध्ये असा हा बटर पेपर किंवा तुम्ही ताटाला तूपही लावून घेऊ शकता. लो फ्लेम ठेवूनच आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचे आहे. एका भांड्यात थोडे तूप, त्यात ओले खोबरे घालून त्यातला मॉइश्चर म्हणजेच ओलसरपणा जाईपर्यंत सर्व परतून घेऊया आणि सारखे ते परतत राहाव्या जेणेकरून भांड्याला हे मिश्रण चिकटणार नाही. आता त्यात पिठी साखर घालूया व तीही एकजीव करून घेऊया. मध्ये जर तुम्हाला वाटले की पाणी सुटते आपल्या मिश्रणाला तर गॅस थोडा जास्त करून ते परतून घ्यावे. आता त्यात अर्धा टीस्पून वेलची पावडर घालून मिक्स करूया. भांड्याच्या कडाला थोडे व्हाईट दिसायला लागले आणि गोळा एकजीव होतोय असे वाटले की मिश्रण झाले असे समजावे. गॅस बंद करून लगेचच ते मिश्रण बटर पेपर ओतूया आणि थापून घेऊया. आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालूया. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. ड्रायफ्रुट्समुळे दिसायला आकर्षक दिसते आपली नारळ वडी. गरम असतानाच ही वडी कापून घेऊया. वड्या थंड झाल्या की बघा ना किती इझिली अशा निघतात. अशा प्रकारे आपली पारंपरिक अशी ओल्या नारळाची वडी तयार झाली आहे.
तर तुम्ही नक्की करून बघा व कमेंट करूनही नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी KG क्लासी फूड आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.